7 अगस्त 1990 को मंडल आयोग लागू कर ओबीसी समाज को आरक्षण मिला। इसी दिन को मंडल दिवस के रूप में मनाया जाता है। इस अवसर पर ओबीसी युवा अधिकार मंच और विदर्भ की सामाजिक संस्थाओं द्वारा मंडल जनगणना यात्रा 5.0 निकाली जाएगी। इस यात्रा का उद्देश्य है जातिगत जनगणना की मांग, ओबीसी समाज की सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिति पर जागरूकता और स्वतंत्र कॉलम के माध्यम से ओबीसी की सही संख्या दर्ज कराने की मांग। 1931 के बाद से जाति निहाय जनगणना नहीं हुई, जिससे ओबीसी समाज की वास्तविक स्थिति सरकार के पास नहीं है। इस यात्रा के माध्यम से केंद्र सरकार से स्पष्ट जातिगत जनगणना की मांग की जाएगी। परिचय द्या आणि आज तुम्ही जी पत्रकार परिषद घेतलेली आहे कसल्या संदर्भात? मी खेमेंद्र कटरे, गोंदिया जिल्हा ओबीसी अधिकार मंच संयोजक आहे आणि आज आमची पत्रकार परिषद 2 ऑगस्ट पासून जी मंडल यात्रा पूर्व विदर्भात सुरू होत आहे त्या संदर्भात आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या मंडल यात्रेचा मुख्य उद्देश आहे की जातनिहाय जनगणना ओबीसींची सरकारने आम्ही करणार अशी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेसंदर्भात स्पष्टता त्यांनी भूमिका जाहीर करायला पाहिजे की कॉलम आम्ही देणार की नाही देणार। कारण की त्यांनी घोषणा केली की आम्ही जनगणना करणार, मागच्या वेळेस पण ते बोलले होते की आम्ही जनगणना करणार, परंतु त्यात कॉलम नव्हता। यावेळेस त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे, मात्र अद्याप असं कुठलंही त्या जनगणनेच्या प्रोफॉर्म मध्ये म्हणजे कॉलम असेल की नाही ही शंका आम्हाला आहे। त्यामुळे केंद्र सरकारने ती शंका दूर करायला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे। आणि या संदर्भात आम्ही गावखेड्यामध्ये जाऊन, महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जातनिहाय जनगणनेचे महत्त्व आम्ही पटवून देणार आहोत। दुसरं, यासोबतच आमचे जे वसतिगृह आहेत ओबीसीचे, ते ओबीसी वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सरकारने अद्याप 2 महिने शैक्षणिक सत्र सुरू केलेली नाही आहे। म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांसोबत या सरकारने भेदभाव केलेला आहे। सगळ्या इतर प्रवर्गातील वसतिगृहात प्रवेश झालेले आहेत, मात्र ओबीसीचे प्रवेश प्रक्रिया सुरू न करणे म्हणजे ओबीसी विद्यार्थी आणि ओबीसी समाजासोबत सरकारने हा षडयंत्राच्या अंतर्गत एक रचलेला भाग म्हणावा लागेल। ती प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी आमची एक मुख्य मागणी आहे। दुसरं, आमचे ओबीसीची जी महाज्योती ही संस्था आहे, या महाज्योती संस्थेला 1000 कोटीचा निधी तातडीने देऊन मुख्यालयाची इमारत तयार करून विविध अभ्यासक्रमाकरता जो निधी आहे तो द्यायला पाहिजे। कारण की आमचं आर्थिक विकास महामंडळ पण आहे ओबीसीचं, त्याला पण सरकार निधी देत नाही। गेल्या काही दिवसापूर्वी इतर महामंडळांना निधी दिला गेला आहे, पण ओबीसी महामंडळाला निधी दिला गेलेला नाही। या सर्व गोष्टींना आणि मुद्द्यांना घेऊन आमची मंडल यात्रा विदर्भातील संपूर्ण तालुक्यात, पूर्व विदर्भातील संपूर्ण तालुक्यात फिरणार आहे। हे वर्ष द्या मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच ही मंडल यात्रेसंबंधाने आज प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय। तर या यात्रेचं नाव आहे मंडल जनगणना यात्रा। हा यात्रेचा 5वा वर्ष आहे आणि मागील 4 वर्षापासून आपण जनगणनेसाठी मंडल यात्रा म्हणून ही यात्रा काढतोय। तर मंडल यात्रा यासाठी काढतोय की 2 गोष्टींसाठी काढतोय। एक तर जनजागरण व्हावं आणि मंडल कमिशनचा ज्या लोकांनी फायदा घेतलेला आतापर्यंत, तर अशी अपेक्षा असते रिप्रेझेंटेशनसाठी, म्हणजे प्रतिनिधित्वाची लढाई जेव्हा असते तर ज्या लोकांना जो फायदा होतो तर त्या लोकांनी सामाजिक जागरण करणं गरजेचं असते। पण ते सुद्धा ओबीसी समाजात थोडं कमी आहे, म्हणून या लोकांना सुद्धा एक चालना मिळावी, तो एक उद्देश आहे। आणि जातीने जनगणना हा खूप मोठा प्रश्न आहे। जातीने जनगणना मागच्या अनेक वर्षापासून, 90 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। यावर्षी सुद्धा जातीय जनगणनेबद्दल बोललं गेलेलं आहे, परंतु आम्हाला अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही। कारण जातीय जनगणना होईल असं मागे 2018ला म्हटलं होतं या सरकारने, पुन्हा आता म्हणतात की जातीय जनगणना होईल, परंतु जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही आणि जातीय जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंटेशन होत नाही, त्याचा डेटा बाहेर येत नाही आणि खरा जो ओबीसीना लाभ पाहिजे आहे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी म्हटलं तर महाराष्ट्रात 4700 करोड रुपये फक्त निधी महाराष्ट्रात ओबीसींना मिळतो, जो 1 लाख करोड असायला पाहिजे। जवळपास 95,000 करोड रुपयाचा लॉस प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात ओबीसींना होतो। हे प्रत्येक वर्षी असंच होत आहे आणि म्हणूनच ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपा बरोबर नाही आहेत। 50% स्कॉलरशिप आहे। आज ओबीसींसाठी 7200 वसतिगृह महाराष्ट्रात पाहिजे होते, परंतु फक्त 54 वसतिगृह कार्यरत आहेत। पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी किंवा नाशिक सारख्या ठिकाणी अजूनही वसतिगृह झालेले नाही आहेत। तर आमचा प्रयत्न असा आहे की विद्यार्थी शैक्षणिक दृष्टिकोनातून मागे पडू नये, ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा त्याला लाभ मिळाला पाहिजे। आणि ही काही भीक नाहीये, ही जी ओबीसीसाठी जे अधिकार मागतोय आम्ही, हे आमचं लढाई आहे, आमचे अधिकार आहेत, ही काही भीक नाहीये। तर तो आम्हाला मिळालाच पाहिजे, कारण आम्ही देश चालवणारे लोक आहोत, आम्ही टॅक्स पे पण करतो आणि आमचा या भारताच्या भूमीवर तेवढाच अधिकार आहे जेवढा इतरांचा सुद्धा अधिकार आहे। तर त्यामुळे हा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे। आम्ही फार दिवसापासून वंचित आहोत। आमच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह, महाज्योती योजना असेल,
किंवा इतरही काही गोष्टी असतील, फॉरेन स्कॉलरशिप असेल, तर अशा गोष्टींसाठी निधी मिळाला पाहिजे. आता काही दिवसापूर्वीच महाज्योती संस्था आहे त्याच्यात 90 करोड रुपये निधी कापला गेला. दुसऱ्या बाजूला यावर्षी 153 करोड रुपये निधी कापला गेला. दुसऱ्या बाजूला सारथी नावाची संस्था आहे, सारथी संस्थेला निधी व्यवस्थित मिळत आहे, सारथी संस्थेची इमारत सुद्धा तयार झालेली आहे. पण महाज्योतीचा बरोबर हा दुजाभाव होत आहे. आणि शासन जरी म्हणत असलं की आमचा डीएनए ओबीसीचा आहे, पण आम्हाला बिलकुल नाममात्र शंका नाहीये त्याच्यामध्ये की शासनाचा डीएनए ओबीसीचा नाही. शासन फक्त ओबीसीचा वापर करत आहे आणि इलेक्शनच्या वेळी काहीतरी गिमिक देण्याचा प्रयत्न करते. ते शासनाने दूर केलं पाहिजे आणि शासनाने खरा अधिकार ओबीसीला दिला पाहिजे. कारा न्यूज़ के लिए सचिन जुड़ाबे के साथ इकबाल खान की रिपोर्ट.